वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेलं आहे। लातूरमधून 2 शिक्षकांना या प्रकरणी एटीएसने ताब्यात घेतलंय, तर केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय। नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन। लातूरमधून 2 शिक्षक एटीएसच्या ताब्यात। नीट पेपरफुटी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश। नीट पेपरफुटी प्रकरणानं देश हादरलेला असताना आता या पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय। नीटच्या पेपरफुटी प्रकरणाचं बिहार गुजरात कनेक्शन चर्चेत असताना मराठवाड्यात लातूरमध्ये एटीएसने कारवाई केली आहे। लातूरमधील संजय तुकाराम जाधव आणि जलीम उमर खा पठाण या 2 शिक्षकांना संशयित म्हणून नांदेड एटीएसने ताब्यात घेतलं। लातूर एटीएसने शनिवारी रात्री या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करून सोडून दिलं होतं। त्यानंतर नांदेड पोलिसांनी रविवारी सकाळी या दोघांना पुन्हा ताब्यात घेतलं। आता हे दोघे जण कोण आहेत? तर संजय तुकाराम जाधव हे सोलापूर जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक आहेत, तर जलील उमर खा पठाण हे लातूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत। दोघंही संशयित लातूरमध्ये खासगी क्लासेस चालवतात। पेपरफुटी प्रकरणात या दोन्ही शिक्षकांचा सहभाग असल्याचा संशय आहे। मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर ही शहरं शैक्षणिक हब म्हणून ओळखली जातात, त्यामुळे नीट पेपरफुटीच्या गैरव्यवहारात नांदेड आणि लातूरमधून अजून काही धागेदोरे आहेत का या दृष्टीने तपास सुरू आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता मराठवाड्यामध्ये देखील येऊन पोहोचले आहेत, कारण नीट पेपरफुटी प्रकरणातील 2 संशयित शिक्षकांना एटीएसने काल मध्यरात्री ताब्यात घेतलं होतं। तसेच त्यांची चौकशी करून त्यांना मध्यरात्री सोडून देण्यात आलं होतं। मात्र पुन्हा एकदा एटीएसने ह्या 2 शिक्षकांना अटक करून त्यांची सध्या चौकशी सुरू केली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये काही धागेदोरे या शिक्षकांना मिळतात का याची चौकशी सध्या एटीएस करत आहे। दुसरीकडे यावरून राजकारणही तापायला लागले। नीटच्या पेपरफुटीवरून महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करताना दिसतायत। लाखों विद्यार्थी जो है देश भर में अलग अलग जगह जाते हैं ये परीक्षा देने के लिए, जो एग्जाम के केंद्र होते हैं वहां जाते हैं। उसका पैसा कौन देगा? जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन करेगा? और जो ये गड़बड़ी चल रही है, कहते हैं 1 नेशन 1 पोल, 1 एग्जाम नहीं कर पाते, तो कौन से 1 नेशन 1 पोल के बारे में बात कर रहे हैं? हमें तो ऐसे लगने लगा है कि ये एग्जाम भी है शायद चुनाव आयोग ही करने जा रहे हैं। नीटची परीक्षा ह्याच्यात केंद्र सरकारचं पूर्णपणे अपयश आहे। सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते, एकदा झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, पुन्हा एकदा काल परत तसं झालं। म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं, पालक धावपळ करतायत, सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही। विरोधकांच्या या टीकेला भाजप नेतेही प्रत्युत्तर देत आहेत। नीट पेपरफुटीचे धागेदोरे कलानगरपर्यंत पोहोचू शकतात अशी टीका नितेश राणेंनी केली। नीटचे मला वाटते धागेदोरे कलानगरवर पण पोहोचू शकतात, कारण का तेजस्वी यादवचे जवळचे मित्र आदित्य ठाकरे आहेत आणि तेजस्वी यादवचा पीए हा नीटच्या ह्या पूर्ण घोटाळ्यामध्ये अटक झालेला मी ऐकलेला आहे। तर म्हणून त्या बिहार आणि मातोश्रीचं कनेक्शन हे नीट मध्ये म्हणजे कुठेतरी बाहेर येऊ शकतं असं आम्ही ऐकतोय। आरोपावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होईल, पण अशा पद्धतीला आम्हाला पैसे देऊन निवडणुका लढवण्याची काही गरज नाही। आमचं सरकार शिक्षक असो पदवीधर असो यांना योग्य पद्धतीने न्याय देणारं आमचं महायुतीचं सरकार आहे, म्हणून मला वाटत नाही अशा पद्धतीच्या काही आरोपांमध्ये तथ्य आहे। आता ज्यांनी फर्निचर आणि घरातल्या फर्निचरसाठी पैसे मागणाऱ्या ह्या नेत्या त्यांनी दुसऱ्यांवर अगर पैसे वाटपाचा आरोप करत असतील ते हास्यास्पद आहे, तर त्यांच्या घरातलं फर्निचर पण ते शिवसेनेकातून मागतात असे मी ऐकलेलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा मास्टरमाइंड सिकंदर यादवेंदू याच्यासह 13 जणांना अटक केली। आरोपींच्या फ्लॅटमधून प्रश्नपत्रिकाही जप्त करण्यात आल्या। या प्रकरणात आरोपींची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचण्यांची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे। त्या पाठोपाठ गुजरात आणि महाराष्ट्रातही पेपरफुटीचं कनेक्शन असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। नीटच्या परीक्षेच्या आयोजनात अनियमितता आणि पेपर फुटल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले।
आता या पेपर फुटीचे धागेदोरे संपूर्ण देशभरात पसरले आहेत का, हे येत्या काळात स्पष्ट व्हायची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नांदेड.